वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मांगुळझनक या गावातील रहिवासी श्री विनायक मंडलिक यांच्या घरावरून 11 केव्हीच्या विद्युत प्रवाहाच्या तारा गेल्या आहेत व घराजवळच विद्युत पोल आहे. त्या तारा घराला चिपकत आहेत. त्यामुळे विनायक मंडलिक यांच्या घराला पाऊस पडला की करंट येण्याची शक्यता आहे. कधीही कोणतीही जीवितहानी होऊ शकते. त्याकरिता गेले 6 वर्षांपासून मंडलिक यांनी वारंवार मांगुळझनक येथील MSCBचे इंजिनियर पिल्लेरवार यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मंडलिक यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे संतप्त रहिवासी मंडलिक यांनी काही जीवितहानी झाल्यास सर्वस्वी MSCB जबाबदार राहील अशी प्रतिक्रिया मांगुळ येथे मंडलिक यांनी दिली आहे. तसेच या विद्युत प्रवाहाचा बंदोबस्त लवकर न झाल्यास अधीक्षक अभियंता कार्यालय वाशिम येथे उपोषणाचा इशारा दिला. रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संदीप काळबांडे, उपसंपादक, वाशिम. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मांगुळ येथील रहिवासी श्री विनायक मंडलिक यांच्या घरावरून विद्युत प्रवाह गेलेला आहे. या विद्युत प्रवाहामुळे त्यांच्या घरातील किंवा त्यांना धोका होऊ शकते. या विद्युत प्रवाहामुळे धोका होऊ शकते. याकरिता यांनी वारंवार त्यांच्या MSCB अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून सुद्धा अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही. करिता आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधू. काय तुमची अडचण नेमकी? साहेब, इथे पोल आलेला आहे मांगुळझनक इथे. आम्ही साहेबांना सांगितलं, म्हणजे आम्ही त्यांना 10-12 वेळेस सांगितलेलं होतं इथला पोल तुम्ही साईडनं काढा म्हणून. त्यांनी काय हो म्हणतात ते का, बाकी काही त्यांनी ॲक्शन काही घेतलेली नाही. आमचे लहान लहान मुलं आहेत ते इथे या स्लॅबवर खेळतात. एखाद्याला जर काही जीवितहानी झाली तर किती धोका आहे. त्याच्यामुळे आम्ही साहेबांना लय विनंती केली. इंजिनियर साहेबांना सांगितलेलं आहे. वाशिममध्ये गेलेलो होतो मी. राऊत साहेब होते त्यावेळेस, समजा 2 वर्ष अगोदर. त्यांना पण सांगितलेलं आहे राऊत साहेबांना पण. तर राऊत साहेबांनी पण हो काय हरकत नाही, तुमचा मंजुरात होणार आहे, कागदपत्र त्यांना दिलेले होते आम्ही. त्यांनी इथं साहेब लोक आले, त्यांनी लिहून दिले आणि बाकी काही ॲक्शन घेतली नाही. 4 वर्षापासून आम्ही हे आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे इथं मांगुळझनक इंजिनियरला. त्यावेळेस देवतळे साहेब होते. आता इथं पिल्लेरवार साहेब येतं इंजिनियर. त्यांना पण सांगितलेलं आहे. त्यांना मी 10-12 वेळेस सांगितलं. इथं गावामध्ये पण येतात, आमच्या गावातच पॉवर हाऊस आहे, तिथं नेहमी येतात ते. त्यांना सांगितलं की ते म्हणतात काय हरकत नाही, आम्ही काढू असं एवढं बोलतात आणि काहीच करत नाहीत. कारण की आमचे मुलं येतं त्याला जीवधानी धोका आहे. कधीपासून पत्रव्यवहार केला आहे? आम्ही आता 2020 मध्ये हे पत्रव्यवहार केलेला होता. तर त्यांनी सांगितलेलं आहे बा काय हरकत नाही, आम्ही हे पोल साईडनं काढू, बस एवढं बोलतात, बाकी काही ॲक्शन घेत नाहीत. ओके, धन्यवाद.